काय म्हणताय कोल्हापूरकर, बरं हाय नव का? तर विषयाचा मी स्टार्ट केलाय. तर मस्त की मी चालले होते नाही, हा सगळा तुमच्यासाठी सस्पेन्स असणार आहे. त्यासाठी ब्लॉग तुम्हाला एंड पातूर बघायला लागणार आहे. तर सुट्टी आहे, सुट्टी म्हटल्या मस्तपैकी एन्जॉय करून घ्यायला लागते. खूप जण मस्त सुट्टी म्हटल्या निवांत घरात आराम करतात, पण मी तशी करत नाही. कारण की सुट्टी दिवशी फुल्ली एन्जॉय करून घ्यायचं असतं. हे क्षण पुन्हा पुन्हा आपल्याला आयुष्यात मिळत नाहीत. तर त्यानंतर मस्तपैकी वातावरण बघितलं आजचीला तुम्ही, छानसं असं वातावरण मस्तपैकी अनुभव घेत मी आपल्या राजांच्या गडावरती म्हणजेच किल्ला पन्हाळगडवरती मी आज आले होते. खूप छान असं वातावरण होतं. तसंच महाराजांचं दर्शनसुद्धा आज मला लाभलं होतं. खूप छान असं दर्शन घेतलं. त्यानंतर पन्हाळगडावरती खूप छान वातावरण झालं होतं. अगदी पूर्ण धुकं आणि पाऊस रिमझिम होता, पण छान असा पडत होता, त्यामुळे खूप भारी वाटत होता. तर त्यानंतर खूप छान वातावरणात मस्तपैकी पन्हाळगड पूर्ण फिरून घेतला. त्यानंतर तुम्हाला सुद्धा सांगतो, तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. सुट्टीचा दिवस वाया घालवू नका. त्यानंतर तुमच्या मनालाच कसं वाटणार की मी सुट्टीचा दिवस असा वाया घालवला माझ्याकडे बघून. त्यानंतर पन्हाळगडवरती आल्यानंतर इथून अख्खं कोल्हापूर तुम्हाला दिसते. खरोखर सांगतो, इतकं भारी वाटतंय ना अख्खं कोल्हापूर बघून. अगदी धुकं आणि पावसाच्या वातावरणात खूप छान वाटते. फिरून वगैरे झाल्यानंतर खूप भूक लागली होती, म्हणून मस्त की मक्याचं कणीस घेतलं होतं, मस्त की ते खाल्लं. त्यानंतर मस्तपैकी पिठलं भाकर खाण्यासाठी मी आले होते, खास करून किल्ला पन्हाळगडवरती. इथली पिठलं भाकर एक नंबर लागते. त्यानंतर किल्ला पन्हाळगड फिरून वगैरे मी चालले होते घरी. छानपैकी असं मस्त निसर्गाचं छानसं सौंदर्य मी आज बघितलेलं आहे. तुम्ही सुद्धा जाऊन बघून या. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून पिठलं भाकर खाण्यासाठी मी आले होते, खास करून किल्ला पन्हाळगडवरती. इथली पिठलं भाकर एक नंबर लागते. त्यानंतर किल्ला पन्हाळगड फिरून वगैरे मी चालले होते घरी. छानपैकी असं मस्त